हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. सर तुम्ही उघडीप सांगितली आणि शेतकऱ्यांना उघडीप सुद्धा मिळालेली आहे. हं, हं, हं. परंतु सर आता बरेच शेतकरी मला असे विचारत होते, की हे खंड जे आहे, हे खंड किती दिवस आहे आणि पाऊस त्यानंतर किती तारखेला सुरू होणार आहे? आणि काल तुम्ही लाईव्हमध्ये सुद्धा बोललेले समृद्धी मिशन याविषयी बोललेले आहात. तर ते बी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही थोडक्यामध्ये सांगावे आणि पावसाविषयी थोडक्यात सांगावे. ही माझी नक्कीच, विनंती आहे. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. बघा आपण जो काही खंड सांगितलाय, जी काही उघाड सांगितली आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे, की स्थानिक वातावरणाचं म्हणजे आता मी पहिलेही सांगितले रीलच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून, की स्थानिक वातावरणाचे एखाद 2 खेडेगावांना ढगाळ-ढुगाळ दिसतील तुम्हाला दुपारनंतर काही ठिकाणी. सकाळी उन्हाचा चटका आणि हो. 11च्या सुमारासमध्ये गुंगारणे हो. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे थोडे काहीतरी थेंब तुटायला लागतील आणि ते बंद पडतील. हं, हं. पण 4-5च्या नंतर संध्याकाळच्या दिवस मावळत्याच्या पिरियडला काही-काही काळेकुट्ट ढगं ज्यामध्ये आपण अल्ट्रा सेप्टोकोलंबस अशा नावाच्या ढगांची निर्मिती व्हायला गरमीमुळे तयार होतात आणि ते 1-2 ठिकाणी बरसतात देखील. हो, हो. तर अशा प्रकारची काही कंडिशन आहे ही 2 दिवस तरी चालेल. म्हणजे उद्याच्या 2-3 तारखेपर्यंत या अगोदरची पूर्वकल्पना तुम्हाला आपण दिलेली आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही उघडीप आहे, शेतकरी उघडीपपासून थोडा खुश झालेला आहे, पण एकीकडे पाहिलं 10-20% भाग सोडायला तो नाराज देखील आहे. हं. हं. तर ही उघडीप आणि पुढचा जो काही पाऊस आहे याच्यामध्ये 8-10 दिवसाचा अजून गॅप आहे. म्हणजे आजची 1 ऑगस्ट तर येणाऱ्या 9-10 ऑगस्टपासून 1-2 दिवसाचा फरक याच्यामध्ये पडू शकतो. कारण की बरोबर. सगळा भाग तो एका दिवशी व्यापत नाहीये. हां. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी 11 तारखेपर्यंत उघाड मिळेल, काही ठिकाणी 12 तारखेपर्यंत उघाड मिळू शकते. पण जसा 10 तारखेपासून जर सुरू झाला, तर तो 6-7 दिवस चालेल आणि एक विशेष म्हणजे याच्यामध्ये असं आहे, हा आवाज, ही रेकॉर्डिंग सर्व शेतकऱ्यांना पोहोचवा. कारण की त्या काळामध्ये वारं, काहूर अशा गोष्टी घडतील. आता काय होईल 7-8 दिवस उघाड मिळाली, की काही-काही शेतकऱ्यांची शेतं अशी आहेत, हो. की त्यांना 6 दिवसाच्या उघाडीमध्ये ऊन पडलं ना, त्याच्यामध्ये लगेच त्यांना पाणी द्यायची इच्छा होती. पण पाणी देऊ नका त्या काळामध्ये. विशेषतः ज्यांना अति पाऊस झाला अशा शेतकऱ्यांनी आणि ज्यांना हां, हां. कमी झाला त्यांनी देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. हां. त्या टायमिंगला वारं, काहूर देखील आहे, विजांचा कडकडाट आहे. त्याच्यामागचं सत्य असं आहे, की ह्युमिडिटीची जी काही लेव्हल आहे, ती वाढणार आहे या हो. 2-4 दिवसामध्ये. हां, हां. तर हे झालं उघडीप संदर्भात आणि पुढच्या पावसासंदर्भात. तर पाऊस बघा किती दिवस आहे. तर तो पाऊस 10-11ला ज्यावेळेस सुरू होईल, 9-10 त्याचे प्रवेश महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये सुरुवात करेल. हो. महाराष्ट्रात 8-9लाच त्याचं वातावरणाची खळबळ सुरू होईल. हं. हं. आणि 10 तारखेला जवळपास मराठवाडा तो व्यापायला सुरुवातच करेल. पूर्व विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र. तर विजांच्या कडकडाटामध्ये हे आगमन आहे आणि विशेषतः हे आगमन 6 दिवस तरी राहील. म्हणजे 10 पासून जरी धरलं आपण तर 16-17 पर्यंतही चालू शकतं. 1 आठवडाभर पावसाचं हं. आहे. हां, हां. तर सरळ-सरळ सांगायचं म्हणलं की आता हा आठवडा गॅप आहे आणि पुढचा आठवडा पावसाचा आहे. आता झाला हा विषय पावसासंदर्भात. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र बी आहे, खानदेशही आहे, हो. संबंध महाराष्ट्र आहे. फक्त व्याप्तीसाठी त्याला त्या टायमिंगचा वेळ लागेल. हां, हां. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे शेतकरी समृद्धी मिशनबाबत. तर बघा हवामान अंदाज मीही सांगतोय, इतरही मित्र सांगतायत. यामध्ये काही तथ्य नाहीये. हो, हो. पण ज्यावेळेस तुम्ही हवामान अंदाज ऐकून आपलं पीक फुलवताय, चांगलं पीक कमवताय आणि विकायच्या टायमिंगला ज्यावेळेस त्याची वेळ येते शेतकऱ्यांची, की जवळपास ऐन सोयाबीनचे खळे व्हायला लागले, की सोयाबीनचे रेट पडणार. कापूस घरात आला की कापसाचे रेट पडणार. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामध्ये त्या इन्व्हॉल्व केलेल्या आहेत आपण त्या मिशनच्या अंतर्गत प्लॅनिंगनुसार. हं. तर सगळ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकरी सोडून सगळीकडे संघटना आहे. एक आवाज उठवला जातोय, प्रत्येक गोष्टी होत आहेत. तुम्ही कितीही कमवा, पण पिकवण्यासाठी तुम्हाला येतात. असं मी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाहिलंय. आता सोयाबीन जवळपास दीड महिन्याच्या आसपास शेतकऱ्यांच्या घरामध्ये यायला सुरुवात होईल. हो. पण ती विकायला त्या सप्टेंबरपासून माल आलेला सप्टेंबरपासून तो जानेवारी, मे पर्यंत तर काही-काही बहाद्दर दुसऱ्या वर्षी सुद्धा सोयाबीन विकतायत. बरोबर आहे. सोयाबीनचा विषय बरोबर. असेल, कापसाचा विषय असेल, ठीक आहे. तर याच्यामागचं कारण काय आहे, की आपली एकी नाहीये आणि एकीने असा फायदा होतो, की जवळपास आपण याच्यामध्ये एक गोष्ट अशी इन्व्हॉल्व केली. आता मागच्या पावसामुळे हजारो हेक्टरचं नुकसान झालंय. बरेच शेतकरी रडतायत. काही जण ते सहनही करतायत. काही जणांना सहनशक्ती संपलेली आहे. तर अशा शेतकऱ्यांना आता मी मागे बघितलंय, की बुलढाण्यामध्ये एका शेतकऱ्याने दोघा नवरा-बायकोने फाशी घेतली. हं. हो. तर कर्ज असेल 2-4 लाख रुपये. पण आपण लाखोच्या संख्येने आहोत. आपण जर 1,00,000 जण जर शेतकरी समृद्धी मिशन अंतर्गत जर जोडले गेले, तर त्या माणसाला आपण ₹3-3 जरी पाठवले, 3,00,000चं कर्ज त्याचं आपण मिटवू शकतो. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यापेक्षा ₹3-4 वाहिलेले कितीही बरोबर. चांगले. त्या माणसाचा बरोबर. जीव राहील, त्या परिवाराला तो माणूस मिळेल. हो. अशा ह्या प्लॅनिंगनुसार आहे. त्याच्या काही कडक अटीसुद्धा आहेत. तो प्लॅन खूप मोठा आहे. तुमच्या ह्या रेकॉर्डिंगमध्ये बसणार सुद्धा नाहीये.
त्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामागे संघटनांचं कसं आहे, की बाबा आपण काय करतोय तालुक्यानुसार एक ग्रुप तयार करतोय, जिल्ह्यानुसार एक ग्रुप तयार करतोय आणि गाव पातळीवर एक माणूस ठेवून त्याच्याकडनं त्या गावातल्या लोकांना कनेक्ट करतोय. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र जो काही शेतकरी आहे तो कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये इथे सक्षमरित्या एकत्र येऊ शकतो. हां. आणि हे झालं पैशाच्या बाबतीत आणि आता याच्यामध्ये काय होईल काहींना शंका पण येईल. हं? हो. की आता हे पैसे एक-एक रुपया घेणार मग हे जाणार कोणाच्या अकाउंटला? बरोबर. तर हा प्रश्नाला देखील आपण उत्तर ठेवलंय. मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. मी फक्त याच्यामध्ये तुम्हाला तो मार्ग सांगतोय आणि ती पद्धत सांगतोय. तर याच्यामध्ये काय होणार आहे, पाठवणारा आणि घेणारा, ठीक आहे? हां. म्हणजे ज्याचं नुकसान झालंय त्याचा फोनपे नंबर किंवा त्याचा अकाउंट नंबर आणि जो पाठवतोय त्याच्या फोनपे अंतर्गत किंवा आपल्या कुठल्याही सिस्टमच्या अंतर्गत ग्रुपच्या सहाय्याने जरी म्हटलं आपण उदाहरणार्थ आपण एखादा तुमच्या गावामध्ये एक माणूस दिलाय, त्याने त्या गावातले पैसे एक-एक रुपया जमा करून जे काय होतील 1000-500 ते त्याच्यापाशी येणार. त्याच्यानंतर तो तालुक्या ठिकाणी येणार आणि तालुक्या ठिकाणी जिल्ह्यात येणार आणि बरोबर. जिल्ह्याकडनं त्या माणसाची पूर्णतः पंचनामा करून त्याला जितकी रक्कम लागते ती देणार. हे दुसरा मार्ग हं. आणि दुसरा डायरेक्ट मार्ग काय आहे, की त्या माणसापर्यंत पोहोचणार. पण त्या माणसाला जर 1,00,000ची गरज असेल आणि त्याच्याकडे 1,50,000 जमा झाले असेल, तर याच्यामध्ये 1,50,000 शेतकऱ्यांची देणाऱ्याची विनाकारण वाया जातात. ठीक आहे. तर बरोबर. ही वाया जाऊ नये म्हणून ही दुसरा मार्ग आहे. तुमच्यापैकी त्यापैकी कोणताही मार्ग निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट असा आहे, की 1,00,000 शेतकरी जर जॉइन झाले शेतकरी अंतर्गत करोडो शेतकरी जॉइन होणार आहेत कारण की प्लॅनच तसा बनवलाय. तर जॉइन झाले तर आपला जो उठाव असेल, आपला मोर्चा जो असेल ना, तो त्या ताकदीने असणार आहे. त्या पद्धतीने असणार आहे. ती पद्धत आता ह्या रेकॉर्डिंगमध्ये सांगता येत नाहीये. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे, की ही 1,00,000 शेतकरी जॉइन झाल्याच्या नंतर जर आपल्याला ह्या 1,00,000पैकी एकही शेतकऱ्याला जर कंपनीनं फसवलं, कुठल्या बाबतीत आपल्याला बियाणं फसवं दिलं, तर कंपनीच्या विरोधात हे 1,00,000 लोकं एका मताने आवाज उठवतील आणि त्या फसवलेल्या 10, 5 किंवा 100 लोकांना असेल, की त्यांना त्यांची भरपाई पिकांसहित द्यावी लागणार आहे. कारण की जर नाही दिली, तर त्या कंपनीच्या विरोधात 1,00,000 लोकं उठलेले आहेत. कारण की त्या कंपनीचा लॉस तितक्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याला मजबुरीने का होईना द्यावं लागेल. म्हणजे ही पॉवर आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बँड या शेतकरी समृद्धी मिशन अंतर्गत होणार आहे. हं, हं. तर हं. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्की. धन्यवाद.